श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1208. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भुसुंडींना हा जो भगवंताच्या सगुण रूपाचा मोह झाला होता, एक सात्विक भ्रम त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला होता, त्या कथानकाचा आपण मागोवा घेत होतो. भुसुंडींच्या या कथेमध्ये अद्वैत तत्वांची आपल्याला जागोजागी पेरणी पाहायला मिळते. आणि त्यामुळेच कदाचित जेव्हा एखादं समर्थांचं सूत्र या रामायणामध्ये गवसतं, त्यावेळेला अर्थातच त्या सूत्राचा विस्तार करण्यासाठी मन हे स्वाभाविकपणे झेपावतं. गेल्या 2 कथा विभागांमधून आपण मायेचं स्वरूप बघितलं. या मायेची ऊर्ध्वमुखी अर्थातच भजनाची अवस्था काय असते आणि अधोमुखी अर्थातच इंद्रिय लोलुपता कशी असते. हा जो निवाडा करण्याचा विवेक जो सत्संगतीतून जीवाला प्राप्त होतो, त्यानेच जीव आपली गती ठरवत असतो. अशा या मायेचा हा समस्त विस्तार सज्जनो आपण पाहत होतो. आणि ही माया लय पावते म्हणजे काय होतं तर भगवंताच्या अखंड एकरस अशा जाणीवेशी जीव तद्रूप होऊन जातो. त्याला त्याचं स्वतःचं वेगळंपणच राहत नाही, वेगळं अस्तित्वच राहत नाही. हीच ती अपरोक्ष अनुभूती आहे. अशा या भुसुंडींच्या चरित्रामध्ये नेमका भुसुंडींना या सगुण रूपाचा जो एक भ्रम अंतरंगामध्ये अनुभवायला आला, तो प्रसंग नेमका काय होता. त्यासाठी भुसुंडी आज अयोध्येमध्ये आलेले आहेत. भगवंताच्या या बालरूपाशी ते खेळतायत, त्याच्या या सगुण रूपाला आपल्या डोळ्यांनी निहाळतायत. ज्याच्यावरती एवढं अपार प्रेम केलं असा हा प्रत्यक्ष परमात्मा आज भुसुंडींच्या समोर उभा आहे. आणि त्याने केलेली ही एक अद्भुत लीला सज्जनहो गोस्वामीजी आम्हाला आजच्या कथा विभागात सांगू लागतात. ऐसे ही हरि बिनु भजन खगेसा, मिटई न जीवन केर कलेसा. हरि सेवक ही न व्याप विद्या, प्रभु प्रेरित व्यापई तेहि विद्या. ताते नासन होई दास कर, भेद भगति बाढ़ई बिहंग बर. भ्रमते चकित राम मोहि देखा, बिहसे सो सुनु चरित विशेषा. तेहि कौतुक कर मरमु न काहू, जाना अनुजन मातु पिता हूँ. जानु पानी धाये मोहि धरना, श्यामल गात अरुण कर चरना. तब मैं भागी चलेऊं उर्गारी, राम गहन कह भुजा पसारी. जिमि जिमि दूरी उड़ाऊं आकाशा, तह भुज हरि देखऊं निज पासा. ब्रह्मलोक लगी गयऊ मैं, चितयऊ पाछ उड़ात. जुग अंगुल कर बीच सब
राम भुजहि मोहिता, सप्ताबरन भेद करी, जहाँ लगे गति मोरी, गयौ तहाँ प्रभु भुज निरखी, व्याकुल भयं बहोरी। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, भुशुंडीजींनी आपल्याला या मायेच्या असलेल्या दुस्सह दुःखांमधून बाहेर पडण्यासाठी या मायेचाच आधार घेत एक अद्भुत मार्ग सांगितला, जो मार्ग संतांच्या अनुभूतीचा आहे, जो मार्ग नित्य आहे. आजही त्या मार्गावरती जो जाईल त्याला तेच प्राप्त होईल जे सनकादिक मुनींपासून सर्वांनी प्राप्त केलेला आहे. तो मार्ग आहे भजनाचा, निष्काम भजनाचा. भजन जे भावनेने युक्त आहे. कारण माऊलीच म्हणते ना की भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती, बोलोची नये. भजनामध्ये भाव अर्थात प्रेम हा प्राण आहे. काल आपण भजनाचे 3 टप्पे बघितले. एक आहे गुरुनी दिलेलं हरिनाम स्मरण. त्याच्या आधाराने भगवंताचं हे भजन आपण करता करता एका टप्प्यावरती त्याच नामामध्ये असलेलं प्रेम आपल्या हृदयामध्ये साकारतं आणि भगवंताचं प्रेम एकदा का हृदयाला स्पर्श करून गेलं की मग मज माझी झाली अनावर वाचा, छंद या हरीचा लागलासे. अशा पद्धतीने तुकाराम महाराज अखंड भगवंताचं नाम घेत आहेत. त्यांना त्यांची वाणी देखील आवरली जात नाहीये. अशी अवस्था आहे या हरिभजनाची. आणि ते भजन मग कर्मामध्ये उतरतं. सत्कर्मांची जणू काही रास आपल्या मागं लागते. श्री महाराज म्हणतात ना की नाम घेणाऱ्याच्या माग सत्कर्म त्याने सोडू म्हटले तरी सुटत नाहीत. अशी सत्कर्म त्याच्या पुढं जणू काही हात जोडून उभी राहतात. ही नामाची एक अद्भुत अवस्था प्रत्येक जीवाला अनुभवता येऊ शकते. असं हे भजन जीवाला मायातीत करतं. अर्थात त्याच्या अंतरंगामध्ये आत्मज्ञान त्याला प्रदान करतं. गोस्वामीजी म्हणतात की त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तुम्ही कितीही बाह्य अंगाने प्रयत्न करा. ज्याप्रमाणे रात्रीचा अंधकार घालवण्यासाठी 16 कलांनी युक्त असलेला चंद्रमा आकाशात आपल्या समस्त तारांगणांसहित आला आणि त्याच वेळेला भूलोकावरती सर्व डोंगर माथ्यांवर असलेल्या वृक्षवेलींसहित एक विलक्षण असा दावाग्नी या भूलोकावरती लावला, तरी देखील या अंधकाराला तसूभरच हा एवढा मोठा प्रयत्न दूर करू शकतो. परंतु तोच अंधकार जसा सूर्योदय होतो त्या क्षणी पळून निघून जातो. त्याप्रमाणे सज्जनो, हरिभजन रूपी सूर्योदय एकदा का आपल्या हृदयामध्ये झाला की जसं सूर्य आणि त्याचे किरण ही वेगळी राहत नाहीत, त्याप्रमाणे भजन आणि ज्ञान हे देखील वेगळं राहू शकत नाही. ज्याच्या हृदयामध्ये भजन आहे त्याला ज्ञान आणखीन कुठून बाहेरून मिळवावं लागत नाही. न कळेची ते येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की नामाचा हा परिपाक असा आहे की जे बुद्धीला परे आहे त्या गोष्टी देखील घर बसल्या तुम्हाला सहज साध्य होतात. संत वेद उपनिषदाचं मर्म प्राकृतामध्ये सांगतात, न वाचता न अभ्यासता कुठून येतं. एकच मार्ग आहे भजनाचा, भगवंतावरती निष्काम भावनेने प्रेम करण्याचा.
भगवंताला संपूर्ण शरणागत झाल्यानंतर आपली लाज राखणं त्या भगवंताकडे राहतं. भगवंत हा ज्ञान रूपाने त्या जीवाचा सांभाळ करू लागतो. सज्जनो, ज्ञान प्राप्त करण्याचा हाच एक मार्ग आहे. आपण जसे रिकामे होत जातो, ज्ञान आपल्या अंतरंगामध्ये भरत जातं. आपण आपल्या बुद्धीचं हे असलेलं अवजड वजन घेऊन ज्ञान किती प्राप्त करणार? बघा, आपलं मस्तिष्क केवढंसं आहे, हे विश्व केवढं आहे, हे ब्रह्मांड केवढं मोठं आहे, आणि त्याच्याही पलीकडं अनंत पसरलेला हा परमात्मा आहे. त्याला या छोट्याशा बुद्धिरूपी मेंदूच्या आधाराने आपण कसं बरं प्राप्त करणार? ज्याप्रमाणे आजच्या काळात गुगलवर सगळं ज्ञान उपलब्ध आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट गुगलला विचारा, काही ना काहीतरी तो तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतोच. परंतु हे ज्ञान जसं केवळ तिथं आहे, त्याचा स्वतःचा त्याला जसा काही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे पंडितांची अवस्था असते. तुम्ही त्यांना काहीही विचारा, त्यांच्याकडं त्याचा कुठला ना कुठला तरी शास्त्र संदर्भ निघेल, परंतु ते ज्ञान हे त्यांच्या आत्मज्ञानापर्यंत त्याला घेऊन जाऊ शकत नाही. किंबहुना बऱ्याचदा या स्वरूप दर्शनापर्यंत जाण्यासाठी हे असलेलं शाब्दिक ज्ञान हा अडथळाच ठरतो. त्यामुळं ग्रंथांच्या आधाराने, पुस्तकाच्या आधाराने ज्ञान ठीक आहे, एका मर्यादेपर्यंत आपण वाचन जरूर करा. परंतु आपण जसं म्हणतो ना की औषध घेताना काही पथ्य पाहिजे, काही शारीरिक व्यायाम पाहिजेत, त्याप्रमाणे सज्जनो, औषधासारखं हे आपल्याला ग्रंथांचं वाचन करायला ठीक आहे, परंतु औषध घेऊन कायम आयुष्य जगणं हे देखील जसं चुकीचं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं स्वतःच शरीर सुदृढ ठेवण्यासाठी जशी ही शारीरिक कवायत करावी लागते, त्याप्रमाणे हा आत्मोद्धार साधण्यासाठी भजन हाच सर्व मोठा राजमार्ग आहे, जो संतांनी आपल्या आयुष्यात अनुभवला आणि आम्हाला सांगितला. आणि हेच भुशुंडी गरुडाला सांगतायत, आणि त्या माध्यमातून गोस्वामीजी आमच्यासारख्या सामान्य जीवांना सांगतात, ऐसे ही हरि बिनु भजन खगेसा, मिटईन जीवन केर कलेसा. श्रीहरीच्या भजनाशिवाय जीवांचा क्लेश मिटत नाही. बघा सज्जनो, ज्ञान या शब्दाची किती सुंदर व्याख्या आहे ना. कोणाला म्हणायचं ज्ञानी? ज्याच्या अंतरंगामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेश शिल्लक राहत नाही, तो ज्ञानी. आपण म्हणाल की मग ज्ञान झालं याचा अर्थ मग आपली कुंडली बदलते का? आपलं प्रारब्ध बदलून जातं का? आमच्या मार्गामध्ये कुठला अडथळाच येत नाही का? सज्जनो, समर्थांचा एक अभंग डोळ्यासमोर येतो. रामदास म्हणे, त्यांना नेमका काय बोध द्यायचा या भजनामधून? की समुदाव सर्व देहाचे संबंधी, तुटली उपाधी रामदासी. हा सगळा देहाचा संबंध आहे या सख्या सोयऱ्यांचा. परंतु रामदास हा या देहापासून वेगळा आहे, त्याला ही उपाधी राहिली नाही या देहाची. श्री महाराजांना देखील त्यांच्या सगुण चरित्राच्या अंतिम टप्प्यामध्ये एका ज्योतिषाने सांगितलं की श्री महाराज आपल्यावरती 7.5 योग घालतीये. महाराज म्हणाले, ती देहाच्या मार्गाने जाईल, आम्ही आमच्या मार्गाने जाऊत. संकट कटकटी हा संत झाला, ज्ञानी झाला तरी सुटत नाहीत. हो, पण एक फार मोठा फरक दोघांमध्ये होतो की जीवावरती संकट आलं की तो भयभीत होतो, हतबल होतो. या उलट ज्ञानी महादेवाप्रमाणे हे सगळं हलाहल शांतपणे प्राशन करतो आणि नामाच्या आधाराने तो नित्य प्रसन्न राहू शकतो. हा फार मोठा फरक आहे. जो भजनानंदी आहे, जो भजनाच्या मार्गाने जातोय, त्याच्या जीवनात आलेले अपमान,
तो अत्यंत सहजपणे गिळू शकतो. त्याच्यावरती झालेले अकारण आरोप तो तितिक्षेच्या आधाराने पचवू शकतो. तो कोणालाही उत्तर देत नाही आणि कोणाच्या स्तुतीने हुरळून देखील जात नाही. तो त्याच्या नित्य भजनाच्या अवस्थेमध्ये स्थितप्रज्ञासारखा पडून राहतो. आणि त्यामुळे जीवनामध्ये क्लेश येतात आणि जातात, परंतु हा आपल्या भजनाच्या आनंदामध्ये निमग्न असल्यामुळं त्याला कधीच क्लेशांचा त्रास होत नाही. मिटईन जीवन केर कलेसा. का मिटून जातात सगळे क्लेश? का त्याचा त्रास होत नाही? बघा किती गोस्वामीजींनी सुंदर शब्द वापरलाय. कलेसा, मिटईन जीवन केर कलेसा. श्रीहरीच्या भजनाशिवाय जीवाचा क्लेश मिटत नाही. नाथाने देखील हेच आपल्याला सांगितलं ना, की काय होतं या प्रारब्धाचं. नेमकं भगवंताची कृपा होते तेव्हा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे. प्रारब्ध मिटत नाही, प्रारब्ध संपत नाही, प्रारब्धाचे भोग मात्र आपल्याला त्रास देऊ शकत नाही. हे आहे भजनाचं महत्व सज्जनो. त्यामुळं हे सगळं मी तुम्हाला स्पष्टपणे का सांगतोय? कारण भजनामध्ये निष्कामता राहणं गरजेचं आहे. नाहीतर आमच्यासारख्या सामान्यांची हीच अवस्था असते. आयुष्यभर एवढं राम भजन केलं, परंतु रामाने बघा आम्हाला किती दुःख दिलं. हा मी आणि तूपणाचा भाव मिटण्यासाठी भजन करायचंय, ना की रामाने माझं प्रारब्ध बदलण्यासाठी म्हणून आपण भजन करतोय. आणि त्रास झाला तर तो त्याच्याकडं पाहून निमूटपणे सहन करता यायला पाहिजे. एका जुन्या चित्रपटातलं एक गीत, त्यातली एक ओळ डोळ्यासमोर येते. मुझे गम भी उनका अजीज है कि उन्हीं की दी हुई चीज है. किती सुंदर वाक्य आहे. मला हे दुःख देखील अत्यंत प्रिय वाटतं, कारण की ते दुःख देखील मला त्याने दिलेलं आहे. किती जीवनाकडे तटस्थपणे पाहतात. दुःख जरी आलं तरी ते रामाने दिलेलं आहे. मग हे त्यांनी दिलेली वस्तू आहे म्हणून त्याच्यावरती प्रेम करता येणं. सज्जनो, हे आहे जीवनातले क्लेश संपवण्याचा मार्ग. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा अशा सर्व अवस्थांमध्ये आपली प्रसन्नता टिकवता येईल, भगवत स्मरण टिकवता येईल, तेच आत्मज्ञान आहे. बघा, तेच. हीच ती मायातीत अवस्था आहे. आणि ही अवस्था भगवंत आपल्या भक्ताला कृपेने प्रदान करतो. बरं, ती भक्त आपल्या पुरुषार्थाने मिळवत नाही. ध्रुव बाळाला देखील भगवंत प्रगट झाले तेव्हा त्याच्या मुखातून शब्द येईना, तेव्हा ध्रुव बाळाच्या गालाला भगवंताने शंख लावला. तेव्हा ध्रुव देखील या सर्व वेदांची वाणी बोलून गेलेले आहेत. हे ज्ञान कोणीतरी प्रदान करतं. भजनाचा हा परिपाक आहे की भगवंत देखील आमच्या अंतःकरणामध्ये असाच कुठेतरी शंख स्पर्श करून जातो आणि भगवंताच्या कृपेने हे ज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्रकाशतं. आजच्या काळामध्ये अनेक लोक कीर्तन, प्रवचन या सगळ्या गोष्टी शिकून, क्लासरूम मध्ये जाऊन, अभ्यासून ते करण्याचा प्रयत्न करतात. उत्तम आहे, गुरुमुखी असावं ते ज्ञान, सगळं ठीक आहे. परंतु मी नेहमी, मला कधी कधी एखाद्या कीर्तन रंगाच्या कार्यक्रमाला बोलवलं जातं तेव्हा सहज माझ्या मुखातून हे सूत्र बाहेर पडतं की कीर्तन ही कला नाही, कीर्तन ही भक्ती आहे. कला तुम्ही शिकू शकाल, भक्ती ही तुम्हाला आतूनच आणावी लागते. आणि जर ती भक्ती नसेल आणि जर तुम्ही ते एक लौकिकाचं साधन म्हणून करत असाल तर ही कीर्तन कला देखील बऱ्याचदा उपाधी होऊन जाते. बघा, तुकाराम महाराजांनी कुठला कोर्स केला होता? ज्या या संतांनी एवढी अजरामर काव्य लिहून ठेवलेली आहेत,
त्यांनी कुठं जाऊन याचं प्रशिक्षण घेतलं होतं? सज्जनो, हे सगळं ज्ञान आतून यायला पाहिजे. बाहेरून तुम्ही ठीक आहे प्रयत्न करा, परंतु या सगळ्या प्रशिक्षणातून एकच शिकावं की हे सगळं त्या भगवंताचं देणं आहे. आणि ते प्राप्त करायचं असेल तर आपण केवळ एकच मार्ग स्वीकारावा, आणि तो आहे भगवत भजनाचा. खूप मनापासून हरिनाम घ्या, खूप मनापासून भगवंताला आळवा. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता भगवंताला आळवा. अहो सोडा, ज्ञानाची देखील अपेक्षा ठेवू नका. कुठलीच अपेक्षा नाही ना. जीवनातल्या प्रारब्धाच्या या असलेल्या भोगांना दूर करण्याविषयी प्रार्थना आहे, ना काही प्राप्त करण्याविषयी प्रार्थना आहे. भगवंता, मला तू आवडतोस रे, तू आवडतोस म्हणून मी तुझं भजन करतोय. मला बाकी काहीच कळत नाही. या भूमिकेतून आपण थोडा काळ भजन करा, थोडा काळ. मी असं म्हणत नाही की ही परिस्थिती तुम्ही आयुष्यभर सांभाळा, परंतु निष्काम भावनेने तुम्ही एक 6-8 महिने जरी भजन करू शकला ना, तरी त्याचं आयुष्यभर पुरेल एवढं मोठं फळ भगवंत देऊन जातो. तुम्ही कुठली अपेक्षा न ठेवता ते करत राहा. प्रेमाने भगवंताला आळवा. 5 मिनिटापासून सुरुवात करा. ते प्रेमच तुमचा तो काळ हळूहळू वाढवत नेईल, आणि मग ती जाणीव तुम्हाला 24 तास व्यापून टाकेल. बघा, भजन वृद्धी होणं हे देखील भगवत कृपेचंच फळ आहे. ठीक आहे, त्यामध्ये जीवाला थोडा पुरुषार्थ करावा लागतो, परंतु भगवंताच्या कृपेनेच त्याचं नाम आपल्या मुखामध्ये येतं. त्याच्या कृपेनेच ती साधना घडते. त्याच्या कृपेनेच तो आपल्या हृदयामध्ये त्याच्याविषयी प्रेम निर्माण करतो, आणि त्याच्या कृपेनेच त्या जीवाच्या अंतरंगामध्ये आपलं ज्ञान देखील त्याला तो देऊन टाकतो. हरिसेवक ही न व्याप अविद्या, प्रभू प्रेरित व्याप ही तेही विद्या. आपलं भजन योग्य मार्गावर चाललंय की नाही ह्याचे काही निकष गोस्वामीजी म्हणतात. जसं एखाद्या मार्गावरून जात असताना आपल्याला मैलाचे दगड लागतात, त्यावरून आपण समजतो की आपण योग्य शहराच्या दिशेने, योग्य रस्त्याने चाललेलो आहे. सज्जनो, भजन करत आहात, आणि भजन करत असताना काहीतरी इंद्रियांची लोलुपता तुम्हाला दृश्याकडे खेचून घेते. अनितीने वागण्यासाठी कुठेतरी तुमचं आचरण घसरतंय. समजावं की अजूनही भजन भगवंतापर्यंत आपलं पोहोचू शकत नाहीये, कारण जो भजनानंदी आहे त्याची लाज भगवंताकडे राहते राखणं. मग भगवंत काय करतो? त्याच्याभोवती एक संरक्षक कवच देतो. प्रभू प्रेरित व्याप ही तेही विद्या. भगवंत आपल्या या भजनानंदी जीवाच्या रक्षणासाठी त्याच्याभोवती विद्येचं एक आवरण देऊन टाकतो. बघा, एक विद्येचं कवच देऊन टाकतो. आणि गंमत अशी आहे की त्या जीवाला हे माहीतच नसतं. तो तर त्या भजनामध्ये असा रत आहे की त्याला कल्पनाच नाही की भगवंताने आपल्याला एवढी Z+ सिक्युरिटी देऊन टाकली. प्रभू प्रेरित व्याप ही तेही विद्या. भगवंताच्या प्रेरणेने त्याला या अखंड एकरस ज्ञानाची प्राप्ती होऊन जाते. बघा, आणि हे संत चरित्रामध्ये आपल्याला वारंवार दिसतं. तुकाराम महाराज, शिवाजी महाराजांची भेट, आणि तेव्हाच यवनांचा देहूवरती झालेला हल्ला. तुकाराम महाराज पांडुरंगाला आळवतात की अरे, या शिवबाला तू असं निहत्ता या मंदिरामध्ये या यवनांच्या तावडीत कसं पाडू देऊ शकतोस? म्हणून ते भजनामध्ये दंग होऊन जातात. आणि इथं पांडुरंग आपल्या या भक्ताच्या इच्छेसाठी अनंत शिवाजी निर्माण करतो. यवनांना कळतच नाही की खरा शिवाजी कोण आहे. सगळीकडे एकच धावाधाव सुरू होते. समर्थ त्या गरीब म्हाताऱ्या आजीकडे जेवायला जातात, आणि दुपारचा प्रसाद घेत असताना त्यांना आपल्या सर्व मित्रांची आठवण येते, सख्यांची आठवण येते. म्हाताऱ्या आजींनी तर एकापुरताच कसा बसा स्वयंपाक केलेला असतो. समर्थ प्रत्येकाला बोलवतात. आजी प्रत्येक वेळेला आत जाऊन पत्रावळ वाढतीये, आणि सगळं हे पंचायतन जेवून तृप्त होतं. आणि शेवटी आजीला म्हणतात, अगं तुला काही प्रसाद राहिला का नाही बघ.
आणि आजी बघते तर जेवढं अन्न पहिल्यांदा असतं तेवढंच अन्न शिल्लक राहिलेलं असतं. हे सगळं काय आहे? प्रभू प्रेरित व्यापहिते ही विद्या. श्री महाराजांना ब्राह्मण विचारतायत की वेद उपनिषदांमध्ये नामाची महती कुठं गायली आहे ते सांगा, आम्हाला संतांचे दाखले देऊ नका. त्यावेळेला नेमकं अथर्व वेदामध्ये कलिसंतरण उपनिषदात नामाचं महात्म्य सांगणारा श्लोक श्री महाराजांच्या स्मरणामध्ये येतो. ते पुस्तक समोर येतं. ही कोणाची कृपा आहे? हे कुठून आलं ज्ञान? कारण प्रभू प्रेरित व्यापहिते ही विद्या. हा या भजनाचा प्रसाद आहे सज्जनो, की भगवंत त्याच्या भक्तांचं नित्य रक्षण करतो. त्यांना आपल्या ज्ञानाच्या आधाराने सांभाळतो. त्यांना कधीच अविद्येमध्ये पडू देत नाही. हरिसेवक ही न व्याप अविद्या. जो भगवंताचा सेवक आहे त्याला कधीही अविद्या व्यापत नाही. आपण म्हणाला हो आम्ही भजन करतो, परंतु त्याच वेळेला आम्हाला ही अविद्या देखील मधून मधून सारखी व्यापत असते बरं का. मग आमची ही नेमकी काय स्थिती आहे बरं? सज्जनो, एखाद्या आईला जर 2 मुलं आहेत, एक मुलगा अत्यंत व्रात्य आहे, खोडकर आहे, सारखी काहीतरी मस्ती करतोय, तोही त्या आईचाच आहे, आणि दुसरा मुलगा मात्र अत्यंत शांत आहे, कधी आई समोर काही मागत नाही, बोलत नाही, मान खाली घालून आपला अभ्यास आणि आपण भलं, अत्यंत आज्ञाधारक आहे. आईला तो अत्यंत प्रिय आहे. परंतु जेव्हा वेळ येते त्यावेळेला आईचं सगळ्यात जास्त लक्ष त्या व्रात्य कार्ट्याकडे असतं की कधी काय करून बसेल सांगता येत नाही, ह्याला जास्त सांभाळलं पाहिजे. सज्जनो, आम्ही त्या आईच्या व्रात्य कार्ट्यांसारखी मुलं आहोत. भगवंताचं भजनही करतो आणि त्याच वेळेला त्या आईला जशी सतत त्याची काळजी असावी तशी भगवंताला आम्हा जीवांची देखील काळजी असते की अरे बाळा, अरे मला माहिती आहे तुझा स्वभाव, फार चंचल आहेस तू, कधी काय करशील सांगता येत नाही, पण शेवटी तू माझाच मुलगा आहेस ना, असं म्हणून जशी आई त्याच्या अनंत अपराधांना पोटामध्ये घेत असते सज्जनो, त्याप्रमाणे भगवंत देखील आमच्या या थोड्याशा भजनामुळं मानलेलं हे नातं शेवटपर्यंत निभावतो. जरी आमच्याकडून काही अपराध झाला तरी गुरुच्या भूमिकेमध्ये येऊन आम्हाला प्रेमाने कुरवाळतो, पुन्हा पुन्हा सन्मार्गावरती चालण्यासाठी उद्युक्त करतो, नित्य आम्हाला सांभाळत आम्हाला देखील शेवटी तो या प्रभू प्रेरित व्यापहिते ही विद्या या अवस्थेमध्ये आणून सोडतो बघा. त्यामुळं आज तुम्ही थोडं भजन करताय का नित्य भजन करताय, हा प्रश्न गौण आहे. पूज्य बाबा म्हणायचे, एकदा घेतलेलं नाम देखील वाया जात नाही. त्याप्रमाणे सज्जनो, तुम्ही आजपासून भजनाला सुरुवात करा. याचा विचार करूच नका की भगवंत मला कसा सांभाळतोय. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याची गॅरंटी भगवंताने घेतलेली आहे. तो तुम्हाला लौकिक जगात तर सांभाळेलच, परंतु सगळ्यात मोठी कृपा करेल, अंतःकाळी तुम्हाला तो त्याची सद्गती प्रदान करेल. जसं बालीला भगवंतानेच बाण मारला आणि भगवंतच त्याच्या समोर उभा आहे, बालीला तो पुन्हा जीवदान देऊ पाहतोय. बाली म्हणतो, अरे असा योग पुन्हा कधी येणार, बस आता मला जाऊ दे, आता मला तुझ्या भक्तीचं, तुझ्या निजधामाची ओढ लागलेली आहे. आणि त्या बालीला भगवत कृपेने कसा प्राण त्यागता आला. गोस्वामीजी म्हणतात, जसं एखाद्या हत्तीच्या गळ्यात बांधलेली फुलाची माळ निसटून पडलेली हत्तीला जसं कळत नाही, त्याप्रमाणे बाली हा अत्यंत सहजतेने या देहाला सोडून भगवत रूपामध्ये विलीन झाला. सज्जनो, ही आहे भगवत कृपा, की जरी आयुष्य आमचं कदाचित अविद्येमध्ये गेलं, परंतु जर आम्ही मनापासून थोडंसं जरी नामस्मरण केलं असेल तरी ते नाम भगवंताला आपला अंतःकाळ साधण्यासाठी उद्युक्त करतं. आम्हाला पुन्हा योग भ्रष्ट करून शुचिनाम श्रीमताम गेहे अशा पद्धतीने पुन्हा एखाद्या चांगल्या घरामध्ये जन्माला घालतं. राहिलेली आमची साधना पूर्ण करून घेतं. कुठपर्यंत नेतं? प्रभू प्रेरित व्यापहिते ही विद्या. जोपर्यंत ती विद्या आमच्या हृदयामध्ये स्थिरावत नाही तोपर्यंत. किती नशीबवान आहोत आपण, अशा सद्गुरूच्या
झोळीमध्ये पडलेलो आहे, जो अखंड आम्हाला नामाचं महत्त्व सांगतो, त्या सद्गुरूच्या सांगण्यानुसार आपण भगवंताचं नाम घेऊयात, त्याचं नित्य भजन करूयात, आपली मनाची सर्व अवस्था भगवंताने भरून टाकूयात आणि मग भगवंताचं या ज्ञानरूपी झेड सिक्युरिटीमध्ये जगण्याचा विश्राम, ही क्लेशविरहित अवस्था अनुभवूयात. आजच्या उपायांमधली केवळ प्रथम चौपाईच चिंतनाला मी घेतली होती. यातील पुढील टप्पा आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.